एकदा जळगावची पब्लिक प्लीज प्लीज एकदा जळगावची पब्लिक. थँक्यू सर. हे गाईज व्हॉट्सअप कसे आहे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असतील. सो गाईज आज तर संडे नाही बट मी ब्लॉग बनवतो आहे बिकॉज आज जळगावला एक सेलिब्रिटी येत आहे. ते सेलिब्रिटी आहे हिंदुस्थानी भाऊ. तुम्ही सगळे ओळखत असतील. आता त्यांच्याबद्दल काय इंट्रोडक्शन देऊ मी? आय मीन पूर्ण इंडिया त्यांना ओळखतं. तो किती फॅन आहे त्यांची आणि फॅन फॉलोईंग. आणि आम्ही इकडे केव्हाचे थांबले बट त्यांचं एरोप्लेन आय थिंक आलेले नाही आहे. आम्ही एअरपोर्टच्या बाहेरच आहे बघा. तुम्ही बघू शकता किती गर्दी इथे. तिथे बोर्ड पण लागलेला आहे हिंदुस्थानी भाऊ. सो त्यांची फ्लाईट तर सध्या आलेली नाही आहे. आम्ही बाहेरच थांबलेले आहे केव्हाचे. पहिले तिकडे गेटकडे थांबले होते बट ऊन होतं तिकडे. मग आता सावलीत आलेले आहे. तुम्ही एकदा गर्दी तर बघा किती गर्दी झालेली आहे. आणि ज्यांची फ्लाईट आहे त्यांना पण मध्ये जाऊ देत नाही बिकॉज मध्ये खूप पार्किंग फुल झालेली आहे. आणि त्यांना म्हणतं की बाहेरच पार्क करा आणि मध्ये जा थोड्या वेळ बिकॉज भाऊ येणार आहे. तर तुम्ही समजूच शकता भाऊसाठी किती क्रेज असतो मुलांना हिंदुस्थानी भाऊ. तो गाईज इकडे एक फ्लाईट आली होती पण ती हिंदुस्थानी भाऊ म्हणजे त्यामध्ये हिंदुस्थानी भाऊ नाही आहे बिकॉज ती फ्लाईट इथंच लागलेली होती. ती आता टेक ऑफ करणारी कुठेतरी जाईल. ती मुंबई किंवा अहमदाबाद जाईल ती. इथे बघा एकदा सगळ्यांना वाटलं हिंदुस्थानी भाऊ येऊन गेले सो सगळे पुढे येऊन गेले. मग नंतर समजलं ती फ्लाईट टेक ऑफ करणारी आता. सुमित म्हणत होता की इकडे फ्लाईट दिसलीच नाही म्हणे ती लागलेली. मी त्याला म्हटलं इकडे नारळाच्या झाडांमध्ये तिकडे लपवली असेल फ्लाईट हे की नाही. तिकडे फ्लाईट लपवलेली होती त्यांनी आणि इकडून त्यांनी फ्लाईट अशी फिरवून गुच्चाप आणली म्हणजे कोणाला समजायला नको. आता भाऊची फ्लाईट अशी वरतून येईल. ते बोलले होते की त्यांचं पेट्रोल संपलेलं आहे तर मध्ये थांबले होते पेट्रोल भरायला म्हणून टाईम लागतो आहे. 4चा टाईम दिला होता हिंदुस्थानी भाऊने इंस्टाग्रामवर बट काय माहिती इथे तर 4 काय 5 वाजून गेले बट कोणतीच फ्लाईट नाही आली अजूनपर्यंत. गर्दी तर खूप झालेली इथे. तो गाईज फायनली हिंदुस्थानी भाऊ आलेले आहे आणि आता कार निघते. कार निघालेले आहे. भाऊ को बोलना ओ ये रे भाऊ नाही होता रे. ए कोण होता रे? ट्रेलर दाखवलं नाही आपल्याला. सो गाईस आता काय झालं गुलाबराव पाटील आले होते. आम्हाला वाटलं भाऊ आले तर आम्ही एक्साइटमेंटने पुढे गेले बट ते गुलाबराव पाटील नाही हिंदुस्थानी भाऊ नाही होते. ते सगळ्यांना ट्रेलर दाखवून दिला तर मूवी यायची बाकी आहे. सो गाईस फायनली इंडियावर निघालेली आहे. ओ भाऊ हिंदुस्तानी भाऊ सो गाईस तुम्ही बघितला काय क्रेज आहे हिंदुस्थानी भाऊचा क्रेज एक नंबर. थांबवली गाडी
चल 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 पुढे चल पुढे चल. भाऊला डायरेक्ट घेरून घेतला सगळ्यांनी. भाऊ भाऊ चल 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 पुढे घे. ओ भाई क्या क्रेज है यार. अरे 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 चल चल पुढे. मध्ये काहीतरी मीटिंग आहे. आय थिंक भेटत असतील ते कोणाला तरी. सो ते मध्ये गेलेले. सध्या क्रेज बघितला होता का भाऊचा, काय क्रेज होता. किती मुलं मागे मागे आले होते. तर आम्ही तर डायरेक्ट मध्ये घुसून गेले. काही मुलं तर डायरेक्ट बाहेरच आहे. सो गाईज फोटोशूट चालू आहे. रुको 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 आता गर्दी करू नका मित्रांनो. साईड 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 चलो. क्या बोलती जलगांव की पब्लिक. धन्यवाद साहेब. बोलायची पण आहे की नाही. सर एकदा जळगावची पब्लिक प्लीज प्लीज एकदा. जळगावची पब्लिक. थँक्यू सर. ॲक्च्युली गाईस हिंदुस्थानी भाऊ इथे यासाठी आलेले बिकॉज उद्या आहे ललित कोल्हे यांचा बड्डे. ललित त्यांचा इथे उद्या बड्डे. सो उद्या बड्डे आहे त्याकरता हिंदुस्थानी भाऊ इथे आलेले आहे. आता ते सध्या तर रॉयल पॅलेसला थांबलेले. फ्रेश वगैरे होतील. मग थोड्या वेळात काय माहिती कुठे जातील ते. आय थिंक तर ते त्यांच्या ललित कोल्हे त्यांच्या घरीच जातील ते. गाईस आता आहे आम्ही रॉयल पॅलेस हॉटेलमध्ये. जळगावची रॉयल पॅलेस हॉटेल आहे ही. आय थिंक त्यांची रूम तिथे आहे. ही रूम आहे. ते गर्दी होते त्या रूमच्या बाहेर. काही फ्रेश वगैरे होत आहे ते मध्ये जाऊन. काय माहिती अजून किती वेळ लागेल. एक फोटो तरी काढायचा आहे आम्हाला त्यांच्यासोबत. आणि हे सगळे खाली वेट करत आहेत. ॲक्च्युली आले वाटतं आले. भाऊ काय माहिती हो. भाऊ कुठे गेले रे. जेवताय अरे यार तोबा 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 पूरा मूड खराब कर दिया. कुठे तिकडे वरती रूम मध्ये जेवण करताय. जाऊ दा भेटून घेऊ आता. उद्या पण 2 दिवस येते जळगावमध्ये. काय अच्छा वापर करून घेऊ यार. हॉटेलमध्ये आले कशासाठी आले आपण. हो काही जास्त चुकीचं पडून गेलं. पकड मोबाईल पकड. गाईज बघू शकता तुम्ही आता इकडे बाउन्सर पण लागून गेलेले त्यांच्या सेफ्टीसाठी. आमच्या समोरच 4 बाउन्सर आले होते. हिंदुस्थानी भाऊ. हां माहिती नाही तुम्हाला. हिंदुस्थानी भाऊ आले ना. आम्ही निघाले आता इथून. ते बोलले की 8 वाजता निघतील ते जेवण करून. तो चला बस आजसाठी एवढंच. आणि उद्या ते
ललित कोल्हे त्यांचा बड्डे त्या करता आलेले ते उद्या बड्डे सेलिब्रेट करतील. संडेला पण राहणार आहे, 2 दिवस बोलले होते ते. 2 दिवसानंतर जातील ते. उद्या पण भेटून घेऊ त्यांना. आय थिंक चान्स भेटला तर फोटो वगैरे काढू. आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलवर नाही तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. To my lighter, make me pull all nighters. I know, surrounded by some diamonds, but you're the one that's shining. I turn around and turn it up.